नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण अनेकदा आपल्या तक्रारीची नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला जात असतो आणि पोलिसांच्या बरोबर आपल्याला संपर्क करावा लागतो. अशा वेळेला आपण करत असलेल्या तक्रारीची दखल पोलीस घेत नाहीत, आपली तक्रार लिहून घेत नाहीत आणि म्हणून अतिशय गंभीर गुन्ह्यांच्या वेळेला खूप मोठे प्रश्न निर्माण होतात आणि त्याचविषयी आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत पहा मित्रांनो. पोलीस जर तुमच्या दखलपात्र गुन्ह्याची म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्सचं जर FIR घेत नसतील तर काय करायला पाहिजे. मित्रांनो, अतिशय गंभीर प्रश्न आहे. मी स्वतः अनेकदा पोलीस स्टेशनला गेलेलो आहे आणि तिथे सामान्य लोकांच्या बरोबर पोलिसांचं जे वर्तन असतं ते गुन्हेगाराहून वाईट असतं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्वतः पहा, आपल्या इतर मित्रांनाही दाखवा आणि याच्याविषयी जाणीव जागृती निर्माण करा. मित्रांनो, चला तर बघूया नेमकं सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या या निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की नुकताच महाराष्ट्र राज्य विरुद्ध सिंधुजनक नागरगोजे या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाची तत्त्व घालून दिलेली आहेत आणि ही तत्त्व घालताना महाराष्ट्र राज्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने जी काही निरीक्षणं नोंदवलीत आणि पोलिसांच्या विरुद्ध त्याच्यावर गाईडलाईन्स दिल्यात त्याची माहिती तुम्हाला आत्ता मी सांगणार आहे. मित्रांनो, सिंधुजनक नागरगोजे या मुलाच्या भावाचा खून झाला होता आणि आपल्या भावाचा हा जो खून झाला आहे त्याच्या विरुद्ध त्याबद्दलची खुनाची तक्रार नोंदवण्यासाठी हा सिंधुजनक हा पोलीस स्टेशनला गेला, परंतु पोलीस स्टेशनने त्याच्या FIR काही लिहून घेतला नाही आणि म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला. मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी क्रिमिनल रिट पिटिशन केली, परंतु त्याची क्रिमिनल रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयाने देखील डिसमिस केली. अशा वेळेला पोलीस घेत नाहीत, मुंबई उच्च न्यायालय न्याय देत नाही, म्हणून सिंधुजनक नागरगोजे हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणाची कागदपत्र बघितली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि एका व्यक्तीचा खून झाला आहे, त्याचा भाऊ पोलीस स्टेशनला जातोय आणि पोलीस त्याची तक्रार घेत नाहीत. त्यावेळेला अतिशय उद्विग्न होऊन सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आम्ही ललिता कुमारीपासून अनेक महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत, गाईडलाईन्स दिलेले आहेत, परंतु तरी देखील आमच्या असं लक्षात येतं की पोलीस FIR नोंदवून घेत नाहीत. सामान्य माणसांच्या विरुद्ध जे गुन्हेगारी जगताने जो कट केला आहे त्याविरुद्ध सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आता आम्ही आमच्या 7 पॉईंट्सची आम्ही गाईडलाईन्स देणार आहोत आणि ही गाईडलाईन्स प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने आणि प्रत्येक पोलीस स्टेशनने आणि प्रत्येक राज्याने ही पाळायलाच पाहिजे आणि ही जर पाळली नाही तर त्याचे अतिशय कठोर परिणाम त्यांना भोगावे लागतील. आणि म्हणून ही 7 मुद्द्यांची 7 पॉईंट्सची जी गाईडलाईन आहे सिंधुजनक नागरगोजे केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2023ला नुकतीच दिली आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे. चला तर मित्रांनो, आपण बघूया नेमकं काय झालं. तर सगळ्यात प्रथम म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही जर लेखी अर्ज घेऊन गेलात पोलीस स्टेशनला, समजा ह्याच केसमध्ये सिंधुजनक नागरगोजेंनी समजा जर लेखी अर्ज घेऊन गेला असता किंवा त्याच्यानंतर तुम्ही जर लेखी अर्ज घेऊन पोलीस स्टेशनला गेलात आणि पोलिसांना सांगितलं की माझ्या या लेखी अर्जाची दखल घ्या आणि FIR नोंदवा, तर अशा वेळेला आम्ही जी पहिली गाईडलाईन्स देतोय, गाईडलाईन नंबर 1 याच्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला अशा आलेल्या लेखी तक्रार अर्जाची दखल ही घ्यावी लागेल. तो लेखी तक्रार अर्ज पाहून त्याच्यामधला जो गुन्हा आहे हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे की नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, म्हणजे दखलपात्र गुन्हा आहे की अदखलपात्र गुन्हा आहे, हे पाहावं लागेल. मित्रांनो, दखलपात्र गुन्हा म्हणजे असा गुन्हा की ज्याच्यामध्ये पोलिसांना अटक करता येते आणि अदखलपात्र गुन्हा म्हणजे असा की ज्याच्यामध्ये पोलिसांना अटक करता येत नाही, कारण तो अदखलपात्र असतो, पोलीस याची दखल घेऊ शकत नाहीत आणि त्यावेळेला मग मॅजिस्ट्रेटकडनं वॉरंट आणून अदखलपात्र गुन्ह्यामध्ये अटक करावी लागते. दखलपात्र गुन्हा म्हणजे खून, दरोडा, बलात्कार असे जे गुन्हे आहेत त्यांना दखलपात्र आणि गंभीर गुन्हे समजतात आणि याच्यामध्ये पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याची परवानगी असते चौकशीसाठी. मित्रांनो, तर आता इथे परिस्थिती पहिल्या नियमानुसार सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या 7 नियमांपैकी पहिल्या नियमानुसार तुम्ही जर लेखी अर्ज घेऊन गेला असाल आणि त्या लेखी अर्जामध्ये तुम्ही सांगितलेला गुन्हा हा गंभीर गुन्हा आहे, FIR कॉग्निजेबल गुन्हा आहे, तर अशा वेळेला पोलिसांना त्याची दखल घेऊन त्या आरोपीला अटक करावीच लागणार आहे आणि जर तो नॉन कॉग्निजेबल गुन्हा असेल तर पोलिसांना तो नॉन कॉग्निजेबल गुन्हा म्हणून NC रजिस्टरमध्ये त्याची नोंद करावी लागेल. मित्रांनो, त्यांनी जो दुसरा मुद्दा जो सांगितला आहे तो असा आहे की अशी जी लेखी तक्रार तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला करताय त्यावेळेला तुमच्या लेखी तक्रारीमध्ये तथ्य आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला प्रिलिमिनरी इन्क्वायरी करण्याचं बंधन त्यांच्यावर आहे आणि ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी करूनच त्यांना तो निर्णय घ्यावा लागेल.
की हा गुन्हा दखलपात्र आहे की हा गुन्हा अदखलपात्र आहे। आणि हे लक्षात घ्या, ही जी प्रिलिमिनरी इन्क्वायरी केवळ प्रिलिमिनरी इन्क्वायरी आहे, याच्यामध्ये पुरावा शोधण्याची पोलिसांना गरज नाही, कारण पुराव्याची स्टेज ही वेगळी आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। तर पॉईंट नंबर 2 प्रमाणे पोलिसांना प्रिलिमिनरी इन्क्वायरी करून जर गुन्हा दखलपात्र असेल तर त्याचा FIR पोलिसांना नोंदवावाच लागेल। म्हणून मित्रांनो, तुम्ही लेखी अर्ज घेऊन जा आणि त्याच्यामध्ये जर गुन्हा त्याच्याप्रमाणे जर कॉग्निजेबल गुन्ह्याची पोलीस तक्रार घेत नसतील तर त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते। तर गुन्हा पॉईंट नंबर 2 प्रमाणे प्रिलिमिनरी इन्क्वायरी करण्याचं बंधन पोलिसांवर आहे मित्रांनो। तिसरं जे आहे की तुम्ही जर असा लेखी अर्ज घेऊन पोलीस स्टेशनला गेलेला आहात मित्रांनो, आणि तुम्ही दिलेल्या अर्जामध्ये गंभीर गुन्हा आहे आणि त्याचा FIR त्यांना पोलिसांना करून घ्यावा लागणार आहे पॉईंट नंबर 2 प्रमाणे जे आत्ता सांगितलं। आणि जर तुम्ही सांगत असलेला गुन्हा जर कॉग्निजेबल ऑफेन्स नसेल, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स असेल आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सच्या NC म्हणून नोंद करून घ्यावी लागत असेल, किंवा पोलिसांना जर तो गुन्हा होतच नाही, म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्स होतच नाही असं वाटत असेल, तर तो तुम्ही दिलेला तुमचा अर्ज पोलीस नाकारू शकतात। पण पोलिसांना तो अर्ज नाकारताना तो अर्ज नाकारण्याची कारणं द्यावी लागतात। थोडक्यात म्हणजे गिव्ह रिझन्स। पोलिसांवर आता हे बंधन टाकलेलं आहे की एखाद्या नागरिकाने जर लेखी अर्ज दिला आणि त्यात एखादा गुन्हा सांगितला असेल आणि त्या गुन्ह्याचा जर त्यांना FIR नोंदवायचा नसेल तर त्यांना त्या आम्ही तुम्ही दिलेला तक्रार अर्ज हा निकाली काढत आहोत, बाद करत आहोत, परंतु तो का बाद करत आहोत याची कारणं ही त्या नागरिकाला 7 दिवसाच्या आत द्यावी लागतील। हा झाला मित्रांनो चौथा मुद्दा। आणि 5वा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, कृपा करून लक्षात ठेवा हा, की जर पोलिसांनी ह्या वरच्या 1, 2, 3 मुद्द्यांच्या अनुसार तुम्ही दिलेल्या लेखी अर्जावर काहीच कारवाई केलेली नाही आणि तुम्हाला काहीच कळवलं नाही, 1 आठवड्याच्या आत जर काहीही कळवलं नसेल, तर अशा वेळेला संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर ही कारवाई होऊ शकते आणि ती कारवाई अतिशय कडक कारवाई करण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे। त्याच्यामुळे पॉईंट नंबर 4 प्रमाणे तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करू शकता जर त्यांनी तुमचा तक्रार अर्ज नोंदवून घेतला नाही किंवा FIR नोंदवला नाही तर। त्याच्यानंतर मित्रांनो 5व्या मुद्द्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पॉईंट नंबर 5 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की ललिता कुमारीच्या केसनुसार आम्ही अनेकदा हे पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट केलेलं आहे की ज्या वेळेला FIR नोंदवायचा असतो गंभीर गुन्ह्याचा, त्यावेळेला जास्त पुरावा शोधत बसू नका। तुम्हाला सकृतदर्शनी, प्रथमदर्शनी, प्रायमाफासी जर वाटत असेल तर तुम्ही FIR नोंदवून घ्या। पुराव्याची स्टेज ही ट्रायल स्टेजला होतं, ट्रायल कोर्टामध्ये ट्रायल स्टेजला पुरावा शोधला जाईल, पुराव्याची शहानिशा केली जाईल। त्याच्यामुळे ललिता कुमारी केसनुसार पॉईंट नंबर 5 प्रमाणे, ह्या नागरगोजे केसमधल्या पॉईंट नंबर 5 प्रमाणे पुराव्याची मागणी पोलीस करू शकत नाही आणि पुराव्याअभावी आम्ही FIR नोंदवत नाही हे कारणही पोलिसांना देता येणार नाही। उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुमच्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि तुम्ही पोलीस तुमचा FIR घेत नसेल तर अशा वेळेला एक कागद घ्या, त्याच्यावर तुमच्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि तुमच्या घरात काम करणाऱ्या त्या पुरुषांनी ती चोरी केलेली आहे असं तुम्ही जर त्यात लिहिलं तर चोरी हा दखलपात्र गुन्हा असतो आणि ह्या दखलपात्र गुन्ह्याचे FIR पोलिसांना आता नोंदवूनच घ्यावा लागेल, कारण तुम्ही आता त्याची लेखी तक्रार केलेली आहे आणि ह्या नागरगोजे केसप्रमाणे तुम्ही लेखी दिलेली तक्रार आहे ती जर बाद करायची असेल तर त्याची कारणं तुम्हाला द्यावी लागतील। परंतु तुम्ही इथे मात्र तुमच्या घरात झालेल्या चोरीची तक्रार करत आहात, तेव्हा ह्याची दखल घेऊन त्याचा FIR हा पोलिसांना कलम नंबर 5 प्रमाणे हा नोंदवावाच लागतो, लक्षात घ्या मित्रांनो। परंतु कलम नंबर 5 प्रमाणे पुरावा मागण्याची जबाबदारी नाही आहे। काय काय वस्तू पुराव्यात तुमच्या चोरीला गेल्यात म्हणून तुम्हाला तुमचा FIR आम्ही नाकारतो असं पोलीस म्हणू शकत नाहीत। पॉईंट नंबर 6 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने नागरगोजे केसमध्ये असं सांगून ठेवलं आहे की तुम्ही दिलेला लेखी अर्ज पोलिसांना जर रिजेक्ट करायचा असेल तर कारण द्यावं लागेल आणि ह्या सगळ्याला आता टाईम फ्रेम आहे आणि ती टाईम फ्रेम आहे 7 दिवसाची। 1 आठवड्याच्या आत पोलिसांना तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, ते लेखी उत्तर द्यावं लागेल आणि लेखी उत्तर दिल्यानंतरच तुमचा अर्ज त्यांना नाकारता येईल मित्रांनो। आणि ही 7 दिवसाची टाईम फ्रेम ही कृपा करून लक्षात घ्या। तुमच्या लेखी तक्रारीच्या 7 दिवसात दखल केली नाही तर त्या पोलिसांच्या विरुद्ध तुम्ही आता कारवाई करू शकता न्यायालयांच्याकडे जाऊन।
आता 7वा मुद्दा मित्रांनो, 7वा जो पॉईंट आहे, या 7व्या पॉईंट देखील अतिशय महत्त्वाचा आहे. या 7व्या पॉईंटमध्ये असं सांगितलं आहे की पोलिसांच्याकडे जेव्हा असे लेखी तक्रारी येतील तेव्हा ह्या पोलिसांच्याकडे आलेल्या लेखी तक्रारीची नोंद त्यांनी जनरल डायरीमध्ये करावी आणि जनरल डायरीमध्ये नोंद केल्यानंतर असा आलेला अर्ज आम्ही त्याचा FIR नोंदवला असेल तर FIR नोंदवला आणि FIR नोंदवला नसेल तर का नोंदवला आहे ह्याची कारणं देखील जनरल डायरीमध्ये त्यांना लिहावी लागतील. आणि जर NC असेल तर NC नोंदवली असं देखील लिहावं लागेल. कारण याच्यानंतर जेव्हा ट्रायल स्टेजला जेव्हा पुरावा मागितला जाईल तेव्हा ही जनरल डायरी हा पुरावा म्हणून दिला जाईल. अशा रीतीने हे मित्रांनो 1 2 3 4 5 आणि 6 7 मुद्दे दिलेले आहेत या खटल्यामध्ये, नागरगोजे खटल्यामध्ये. आणि हा 2023ला दिलेला नवीन हा एक निकाल आहे आणि हा आम्हाला सर्वांनाच अतिशय महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत आपण अनेकदा तक्रार करतो की पोलीस तक्रार घेत नाहीत, FIR नोंदवत नाहीत, परंतु आता तुम्हाला हा जो निर्णय मी सांगितला याच्याप्रमाणे तुमचा तक्रार आणि तुमची FIR नोंदवली जाईल याची खात्री बाळगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जो व्हिडिओ आहे तो इतर मित्रांना, नातेवाईकांनाही पाठवा, म्हणजे त्यांच्या देखील तक्रारीची दखल पोलिसांना घ्यावी लागेल आणि अशा रीतीने एक परिवर्तनाची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ. तर मित्रांनो धन्यवाद शेवटपर्यंत हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अजूनही तुम्हाला सांगतो मित्रांनो की ज्यांनी कोणी अजूनही हा माझा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावं, म्हणजे त्यांना असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.